घरी येऊन पोहोचलो होतो. आल्या आल्या आईने जे दूध दिलं होतं ना ते छान गरम करायला ठेवलं होतं. पाहिलं तर ते पूर्ण खराबच होऊन गेलं होतं, कारण भरपूर वेळ सकाळपासून निघालो तर खूप वेळ होऊन गेला होता. आणि अद्दूचं असं आल्या आल्या गाड्या दिसल्यावर खूपच मस्ती चालल्या होत्या खेळणं. आणि नंतर देवघर बघते तर एवढं व्यस्त झालं होतं ना, आपण जर थोडंसंही घरी नसलो ना तर देवाची अवस्था अशी होऊन जाते ना. तर बघा, मी सर्व आवरायला घेतलं होतं. 8च दिवस झाले तर असं होऊन गेलं होतं. आणि सर्व देवघर जर स्वच्छ नसलं तर वेगळंच वाटते. तर पहिले देवाची पूजा वगैरे आवरून घेतली, छान आंघोळ वगैरे करून छान क्लीन केलं, सर्व धूळ वगैरे जाळे वगैरे काढून घेतले. लगेचच नाश्त्याला उपमा बनवला. तर छान रव्याचा उपमा बनवून घेतला होता. आणि आज माझा दादासुद्धा आला होता सोडायला. त्याला अद्वैच्या पप्पाला छान नाश्ता वगैरे असं प्लेटमध्ये देऊन दिला खायला. नंतर मी बाकीची कामं आवरत बसले. नंतर थोडंसं दुपारी जे बॅगमधून डाळी वगैरे आणल्या होत्या आईकडनं, तर काहीतरी सामान आणलं होतं थोडंफार बॅगमधून ते काढणं चालू होतं. आणि अशी बॅग पण आवरायची होती. असे जाताना तर एकच बॅग असते ना, येताना असे 2-3 बॅग घेऊन जातात. ते कसं काय ते समजतेच तुम्हाला. असं डाळी वगैरे आणि एक्स्ट्रा सामान आपण घेऊन येतो. आणि संध्याकाळी परत दादाला रात्री रिटर्न जायचं होतं, त्यासाठी मी स्वयंपाकाची तयारी करत होती. त्यासाठी मी राजमा बनवला होता, थोडासा राईस लावला होता. अशा प्रकारे भाजी वगैरे बनवली. असा होता आमचा दिवस. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.